भाऊच आहे यांचा लक्ष्मीचा. तर या छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये फार मोठे बदल होऊ शकतात. आता हा मोती शंख आपल्या मोठ्या पोटलीमध्ये होता, तर हा मोती शंख पोटलीवाल्यांना काही गरज नाही आहे काही करायची त्यांचा, पण हा मोती शंख कसा वापरायचा आहे, ज्यांनी तो पोटलीत त्यांना मिळाला नाही आणि मोती शंख घ्यायचा आहे. किती सुंदर कला आहे ही निसर्गाची. हे बघा की हा मोती शंख एवढा सुंदर आहे. हा विष्णूला, लक्ष्मीला आणि विष्णूला दोघांनाही खूप प्रिय आहे. त्यामुळं यामध्ये काय उपाय करायचा असतो हे लक्षात घ्या. अखंड बासमती चावलला थोडीशी हळद किंवा केसर यांना थोडंसं पिवळे करायचे असतात. पौर्णिमेच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी, या कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय चालू करू शकता. जेवढे तांदूळ अखंड तुम्हाला ह्याच्या आत असे फिरवून भरता येतील तेवढे अखंड तांदूळ तुम्ही या लक्ष्मी मोती शंखा